शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारचा जी-आर आला. आता बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. कारण की बघा, राज्य सरकारकडून आपले नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे म्हणजेच ₹2000 आणि केंद्र सरकारकडून आलेले जी-आरचे म्हणजेच पी-एम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे म्हणजेच बघा ₹2000 आता एकत्र सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल आता तुम्हाला ₹4000 मिळणार आहे. 26 जानेवारी निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि महत्त्वपूर्ण निर्णय हा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी असणार आहे. कारण की बघा, शेतकरी बांधवांनो, याचं वितरण देखील आता सुरू झालेलं आहे. पहिल्या टप्प्यातील आहे निधीचं वाटप आणि त्यामध्ये किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले, तर बघा 99 ते 94 लाख लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आता मिळालेले आहे. बघा, पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा 22व्या हप्त्याबद्दल सरकारकडून एक महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक सूचना देण्यात आली. 22व्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर झाली, तरीसुद्धा ₹2000 इथं सगळ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, हे स्पष्ट झालं. सरकारने सांगितलं आहे की या हप्त्यासाठी काही अटी पूर्ण इथं करणं बंधनकारक आलं आहे. आता बघा, अनेक शेतकरी असे समजतात की 21वा हप्ता मिळाला आहे म्हणजेच आपण आता यासाठी पात्र आहोत. परंतु असं नाही. तुम्हाला देखील हप्ता आता कायमस्वरूपी बंद होऊ शकणार आहे. 22व्या हप्त्यापासून तुम्हाला इथं पुढे हप्ता मिळणार नाही. तर हे जर गलती, ह्या जर चुका जर का तुम्ही केल्या असेल ना, तर 100% तुमचा हप्ता आता कायमस्वरूपी बंद होऊ शकणार आहे. कारण की बघा, 22व्या हप्त्यासाठी तब्बल 5 महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा इथं तपासणी केली जाणार आहे. कारण की ही कागदपत्रे वेळेवर जमा न केल्यास पैसे थेट थांबवले जातील आणि 1 फेब्रुवारी 2026 पासून लाखो शेतकरी पी-एम किसान योजनेतून अपात्र ठरू शकणार आहे. आणि बघा, यांचं कायमस्वरूपी आता अपात्रमध्ये नाव घुसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल आता स्पष्ट केलं आहे. बघा, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी देखील यासाठी आता नवीन शासन निर्णय जी-आर काढलेला आहे. या निर्णयानुसार, या जी-आर आलेल्यानुसार जे शेतकरी त्वरित इथं 5ही आवश्यक कागदपत्रांची इथं पूर्तता करतील, त्यांच्याच खात्यावरती पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत 22व्या हप्ता इथं दिला जाणार. म्हणजेच बघा, एकही कागदपत्र पूर्ण असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. बघा, विशेष म्हणजे यावेळी प्रशासनाने पहिल्यांदाच 2 वेगवेगळ्या याद्या तयार केलेल्या आहे. पहिल्या यादीत बघा असे शेतकरी आहे ज्यांची सर्व माहिती आधीच इथं पूर्ण आणि त्यांनी कोणतीही जसे की अतिरिक्त कागदपत्रे देण्याची गरज नाही. मात्र दुसऱ्या यादीमध्ये शेतकऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वात जास्त असल्याची अत्यंत माहिती इथं समोर आली आहे. म्हणूनच बघा, तुम्ही जर का यादीमध्ये बसत असाल तर तुम्हाला आता हे पूर्ण 5 ते 6 कागदपत्रांची पूर्तता करणे हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बातमीवर जर का तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुमचा हप्ता तर कायमस्वरूपी बंद होणारच आहे. हे गॅरंटेड आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की बघा, तुम्ही शेतकरी असाल, पी-एम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण की हीच 5 कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी आता पात्र करू शकणार आहे. जर का ही 5 कागदपत्रे, या 5 कागदपत्रांपैकी तुमच्याकडे एकही कागदपत्र जर का नसेल ना, तर 100% तुमचा हप्ता बंद होणार आहे. गॅरंटेड आजचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला समजून सांगतो. कागदपत्रे नसेल कुठून जमा करायचे, कागदपत्रे कुठं सबमिट करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, सर्व काही माहिती सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माहितीनुसार असं स्पष्ट झालंय की बघा, ही जर 5 कागदपत्रे तुम्ही इथं जमा इथं केलेली नाही तर तुमचा इथं कायमस्वरूपी हप्ता बंद होऊ शकतो. एकही कागदपत्र जर नसेल तर पी-एम किसान योजनेतून तुम्हाला हा लाभ मिळणं बंद होऊ शकतो. आज जर सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे, परंतु आता इथून इकडे तुम्हाला समोर 1 फेब्रुवारी 2026 पासून या योजनेतून 5 नवीन अटी लागू करण्यात आलेल्या आहे. या अटी पूर्ण केल्याशिवाय पुढे तुम्हाला एकही रुपये इथं तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाही. ही 100% माहिती शासनाने सांगितलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा इथं 5 कागदपत्रांवर लक्ष ठेवणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्याचसोबत एक विशेष अर्ज भरावा लागेल. हा अर्ज साधा नाही, तर शेतकरी खरोखर या योजनेसाठी पात्र आहात की नाहीत याची तपासणी करण्यासाठी सरकारने तो अर्ज तुम्हाला आता भरणे सांगितलेला आहे. आणि बंधनकारक हा अर्ज करणे अनिवार्य असणार आहे. कारण की जे शेतकरी हा अर्ज व्यवस्थित भरतील आणि आवश्यकरित्या सर्व कागदपत्रे जमा करतील, त्यांनाच पी-एम किसान योजनेच्या अंतर्गत 22व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. कारण की बघा, इथं बाकीच्यांच्या खात्यात 1 रुपये इथं सुद्धा जमा होणार नाही. कारण की ते व्यवस्थितरित्या इथं कागदपत्रे जमा करतील नाही, अटी शर्तींना इथं पूर्तता करणार नाही, तर त्यांना इथं कायमस्वरूपी हप्ता बंद होणार, अशी शासनानुसार माहिती आलेली आहे. बघा, आता ही 5 कागदपत्रे कोणती असणार आहे, कोणता फॉर्म भरायचा अत्यंत आवश्यक गरज असणार आहे. आवश्यकपणे कागदपत्रे आपल्याला भरायचे, पूर्ण माहिती समजून घ्यायचं आहे. कारण की बघा, हे पूर्ण माहिती जर तुम्ही बघितली नाही तर कायमस्वरूपी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. 2026च्या वर्षाची सुरुवात होताच इथं नियमामध्ये मोठे बदल करण्यात आले.
दरवर्षी नवीन वर्षासोबत अटी बदलतात. आता याच वेळी बघा 1 फेब्रुवारी 2026 मध्ये म्हणजे बघा या 26 पासून तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. परंतु त्यावेळेसपासून भरपूरशा लाभार्थ्यांचा कायमस्वरूपी हप्ता बंद होणार आहे. मग कोणते इथं दुर्दैवाने आता इथं सिलेक्टेड लाभार्थी असणार आहे ते देखील तुम्हाला बघून घ्यायचं आहे. कारण की बघा एक जसं की गुप्त तपासणी मोहीम इथं राबवली आहे आणि त्यानंतरच एक नवीन नियम लागू करण्यात आला. सरकारने केलेल्या तपासणीत काही धक्कादायक इथं माहिती समोर आली आहे. आता बघा या आली तपासणीच्या दरम्यान असं लक्षात आलं की काही शेतकरी सध्या पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये घेत आहेत. पण त्यांच्या कुटुंबातील 2 सदस्य वेगवेगळ्या नवीन इथं योजनांचे पैसे घेत आहे. म्हणजे बघा वेगवेगळ्या नावाने ते आता चुकीच्या किंवा बनावटी कागदपत्रांच्या माध्यमातून ते आता त्यांनी अर्ज केलेला आहे लाभ देखील घेत आहे. परंतु आता इथून पुढे तुम्हाला चालणार नाही. कारण की बघा भरपूरशा शेतकऱ्यांचा हप्ता बंद अशा प्रकारे बघा इथं नियमांच्या बाहेर लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा आता या योजनेतून कायमस्वरूपी त्यांना बाहेर काढलं जाणार आहे. बघा हा शासन निर्णय जी सरकारने काढलेला आहे. बघा तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमीच आणि एक दुःखद बातमी देखील तुमच्यासाठी असणार आहे. बघा 2026 मध्ये पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते वेळेवर इथं खात्यात जमा होतात. परंतु आता इथून पुढे तुम्हाला होणार नाही. कारण मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने काही अतिशय इथं ठोस निर्णय घेतलेला आहे. ज्याचा परिणाम अनेक शेतकऱ्यांची इथं योजनेच्यावर इथं थेट इथं होताना आपल्याला दिसणार आहे. कारण की बघा भरपूरसे लाभार्थी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले आहे. तर त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद होणार. कोणती ते 5 कागदपत्र आहेत तर नक्की बघायचं. तर बघा मित्र बघा पहिलं जे कारण असणार आहे ते असणार आहे पिवळं व केसरी राशन कार्ड. जर का तुमच्या घरी असेल तर तुमचा हप्ता बंद राहणार नाही. तुमचा हप्ता कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. परंतु जर तुमच्याकडे पांढरं राशन कार्ड असेल तर कायमस्वरूपी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर असणारा उत्पन्नाचा दाखला 100% सादर करावाच लागेल. त्यामुळे हा मुद्दा अजिबात दुर्लक्ष इथं करण्यासारखा नाही. तर तिसरी अट अशी आहे ज्यामुळे जवळपास 99% शेतकऱ्याला अडचण येऊ शकतो. एका कुटुंबामध्ये एकच इथं नियमितपणे लाभ इथं घेणार आहे. म्हणजे बघा एकाच व्यक्तीच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार. एकाच व्यक्तींना हा लाभ दिला जाणार. आणि त्यानंतर बघा महत्त्वाची अट असणार आहे तुमचं पॅन कार्ड देखील लागणार आहे. तुमच्या पॅन कार्डच्या माध्यमातून समजणार आहे की तुमचं आर्थिक व्यवहार किती आहे. म्हणजे वर्षाचं ट्रान्झॅक्शन किती आहे. वर्षाला तुमचं इथं वार्षिक उत्पन्न किती आहे. सर्व काही माहिती त्यानुसार चेक केली जाणार आहे. आणि त्याहीनंतर बघा सर्वात महत्त्वाचं असणार आहे बघा तुम्ही पीएम किसान योजनेची केवायसी केली नसेल करून टाका. फार्मर आय डी काढली नसेल काढून टाका. आणि त्यानंतर लास्ट नियम असणार आहे की जे तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं नसेल करून टाका. या सर्व नियम आणि अटी शर्तींमध्ये जर का तुम्ही बसत असाल ना तर 100% तुमचा हप्ता सुरू राहणार. आणि त्या व्यतिरिक्त एक जरी गलती तुम्ही यामध्ये केली असेल तर 100% तुमचा हप्ता बंद होणार. तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीचे नवीन नियम आहे ज्यामध्ये आता तुम्ही पीएम किसान योजनेसाठी 22व्या हप्त्यासाठी इथं 22वा हप्ता तर बघा तुम्हाला 1 फेब्रुवारी 2026 पासून वाटप सुरू होणार आहे. परंतु यासाठी जर का तुम्ही पात्र नसाल आणि तुमचे जे काही मी सांगितलेले कामं आहे ते जर पूर्ण नसेल तर तुम्ही अपात्र असाल. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशीच शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.